वर्षांनंतर कॉलेजला जाणार आहे. ऋषीचं ऍडमिशन आहे ना आम्हाला शिशु वर्गात करायचंय. तिचं ऍडमिशन आम्हाला सुशी वर्गात करायचंय. पण आरोहीचं ऍडमिशन हर्षदच्या शाळेत घेऊ. आरोहीचं आणि हर्षदचं आहे ना सोबत 12वीला ऍडमिशन घेऊ आपण. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता माझी अंघोळ झालेली आहे, मी तयार पण झालेली आहे आणि आज पण मला जायचं आहे कॉलेजला, कारण कालचं काम माझं थोडं पेंडिंग आहे. सो त्यामुळे ना मला आज पण कॉलेजला जावं लागणार आहे आणि त्याआधी मला नाश्ता करायचा आहे. नाश्ता मी जेवणच करायचंय आणि आज ना मी एकदम भारीवाली डिश बनवलेली जी ना हैदराबाद साईडला बनत असते. मी ही इंटरनेटवर खूप वेळेस बघितलं होतं, सो मला आहे ना ते ट्राय करायचंच होतं. अंड्यापासून बनवलेली मी आणि ती इतकी सुपर दिसते ना, तर माझी अस्थेटिक वाली फिलिंग येते. आता मी जेवायला घेतलेलं आहे आणि आईंचं जेवण झालेलं आहे, ऋषीचं अजून आवरलेलं नाहीये. सो त्यामुळे ना मला आज एकटीला जेवण करावं लागणार आहे. अँड वाव, ही डिश ट्राय करायला ना मी खूप जास्त एक्साइटेड आहे. सिरियसली खूप टेस्टी झालेला आणि बनवायला पण खूप जास्त इझी आहे. त्यामध्ये ना मी खूप सारा कांदा आणि लसूण टाकलेलं, त्यामुळे एकदम भारी टेस्ट आलेली याची. तर आमच्या सोसायटीत आहे ना कालच साप निघलाय आणि आई पार्किंग मध्ये काय करताय काय माहिती. मग अजून गेला नाही तो साप, आपल्या इथेच आहे. मग आला तर असा इथे. आणि मेन म्हणजे ना आपल्याला पसारा पण कमी करावा लागणार आहे. आता पावसाळा पण चालू होणार आहे ना, पसारा पण कमी करावा लागणार आहे. एक साप निघला म्हणजे अजून असतील इथे कुठेतरी. हा, त्या साईडला आमच्या सोसायटीच्या बॅक साईडला आहे ना अशी ओपन स्पेस आहे, तर त्या साईडला नक्की साप राहणार आहे. आणि कालचा साप आहे ना खूप जास्त खतरनाक होता, अजूनपर्यंत पण नाही भेटलेला आहे तो. आता भीती वाटतेय. आता आहे ना सोसायटीत जाताना भीती वाटत जाईल, इकडे तिकडे बघतच जावं लागेल सगळ्यांनी. का तुम्ही? हा, सगळं आता आहे ना पार्किंग अशी रिकामी करणार आहे, कारण ना साप निघलाय म्हणून. सापाच्या याने स्वच्छ होऊन जाईल ना. हा, सर्व साफसफाई तरी करतील. आता मी तयार झालेली आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि आता आहे ना ऋषी सुद्धा उठलेला आहे आणि आता आहे ना ऋषी सुद्धा फ्रेश होणार आहे. झाली झोप सर? झाला आराम? मस्त आराम झालेला आहे. खूप वर्षांनंतर कॉलेजला जाणार आहे. वा वा वा, व्हेरी गुड. वा, प्राऊड ऑफ यू. अवॉर्ड देतो तुला एक. कॉलेजला जात नाही पोरगी, तिला म्हटलं आता फायनली टीसी तरी काढून पासपोर्ट काढायचंय, दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचंय. कोण आहे सोबत? त्यासाठी श्वेताला घेऊन चालले सोबत. बरं बाबा, बॉस सोबत आहे तुझ्या. डायरेक्ट श्वेता डायरेक्ट एकदम डेअरिंग पोरगी आहे, माहिती का, बिनधास्तपणे बोलते. मस्त बोलते ती एकदम. मी तिला मागून सांगते सर्व हे सांगायचंय, मग ती बरोबर बोलते. काहीच तर मी लिटरली 4 वर्षानंतर कॉलेजला आलेली आहे आणि फायनली आता इथे येऊन आहे ना माझं अजून एक काम झालेलं आहे. आता बाकीचे काम परत उद्या परवाला आम्हाला करायचे, म्हणजे फीस भरायचं काम होतं आज, ते फायनली कम्प्लीट झालेलं आहे. अँड मी खूप जास्त खुश आहे. 2-3 दिवसानंतर माझा टीसी भेटणार आहे, त्यानंतर मला नवीन ऍडमिशन करायला भेटणार आहे आणि मला पासपोर्टसाठी अप्लाय करायचे ते पण करायला भेटणार आहे. फायनली काम होणार आहे. यस, फायनली गाईज खूप जास्त खुश आहे. जसं ते फीस भरली आणि जसं माझं नाव तिथे दिसलं ना, असं रिलॅक्स भेटत नव्हतं. यस. आता काय सांगावे, माझी कथाच वेगळी आहे. कोरोनामुळे सर्व घोळ झालेला आहे. त्यामुळे कोरोनामुळे ना फॉर्म कुठून भरला, परत त्याचे डॉक्युमेंट्स कधी दिले ते काहीच लक्षात राहिलं नाही यार. डॉक्युमेंट मस्ट आहे, आम्हाला भेटताय आता. डॉक्युमेंट्स भेटताय तेवढंच खूप झालं माझ्यासाठी. जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा इतकं कडक ऊन होतं आणि आता आहे ना थोडं थोडं पावसाचं वातावरण झालं, एकदम मस्त वातावरण झालं. आता तर थंड थंड हवा आहे, थंड थंड वाटतंय. पाऊस पण येणार आहे. फोन केलेला आहे श्वेताला, येईल तो. चलो श्वेता पांडा. यार काल मस्त ड्रायव्हर होती यार मला श्वेता, आज मला माझी गाडी चालवायला लागणार. कंटाळा येतोय. या गाडीला काहीच ब्रेक नाहीये, ही ब्रेक कशी नाही चालवते हिलाच माहितीये. ब्रेक नाही चालू शकत, काहीच नाही तिला. मी हातात पण नाही घेणार तिची गाडी पाहिजे. आता आम्ही आलोय घरी आणि घरी येऊन बघतो तर काय आईंची आणि हर्षदची साफसफाई चालू आहे. लयच मनावर घेतलं बाबा सापाला, लयच मनावर घेतलं. साप दिसला म्हणून साफसफाई चालू आहे आता. नाही त्याच्यामुळे नाही चालू, मग रिकामा करताय का? शूज हर्षद, तुझे शाळेचे शूज वगैरे ना सर्व वरतीच ठेवत जा आता कंटिन्यू, पावसाळा आहे तोपर्यंत. यात ठेवतो ना, आता एक सेपरेट कप्पा बनवतो. आईला टेन्शन आलं आता, रिकाम टेकडं सामान मला फेकून द्यायला लावती नाही पोरं. भंगार आता भंगारवाल्याला द्यावं लागत, नाहीतर ते साठवून ठेवलेलं होतं. याच्यात हिच्यात इलेक्ट्रिक सामान होतं बरं का, एका गोणीत भरलेलं होतं, नाही ते बॉक्स मध्ये खाली. घरी येऊन सर्वात आधी तर मी झोपून घेतलेले, कारण बाहेर एवढं ऊन आहे बाप रे बाप, डोळ्यांची तर अशी आग होते डायरेक्ट. आणि मला आहे ना त्याच्यामुळेच असं वाटतंय माझ्या स्किनला ना इरिटेशन होते. मला ना स्किनला असं वाटतंय डायरेक्ट भाजली माझी स्किन, चटका लागलाय मला.
एवढंच जास्त इरिटेशन झालेलं आहे. ऊन थोडं पण सहन होत नाही आता. खरं तर बाहेर निघायची इच्छाच होत नव्हती, पण आता काम आहे म्हणून बाहेर निघावं लागतंय. बाहेर कुठे पण फिरा, पण घरासारखं सुख नाही है ना. घर आहे. मस्त आता एसी ऑन केलेला आहे, फॅन लावलेला आहे आणि आता थोडा वेळ ना आराम करणार आहे मी. तर बाहेरून आलो ना, त्यामुळे माझी इतकी डोळे आग करत होते ना, त्यामुळे थोडा वेळ आराम केलेला आहे. आणि आता ना हॉलमध्ये आलेलो आहे. तर हर्षदीचा टाइमपास करताना दिसतंय गाईज आपल्याला. नाही, अभ्यास केलेला आहे मी. केलाय? किती वेळ? 2 घंटे. बापरे, खोटं बोलायची लिमिट असते हर्षद? 2 ते 4 दादाला विचार ना, दादा होता ना. होता का दादा ब्लॉग मध्ये पण आहे. ओके, म्हणजे केलेला असेल. प्रूफ सहित आहे ना? येस. आणि ते पण एवढा मोठा मेन प्रूफ आहे. हा, दादाचा proof. अभ्यास नाही करत तोच. आज ना बाहेर एकदम मस्त हवा सुटलेली आहे. त्यांचं काय चालू काय माहिती, जेव्हापासून साप निघलाय खाली तेव्हापासून त्यांना वरती यायचंच नाहीये. खालीच आहे पार्किंग मध्ये. लक्ष ठेवा. साप शोधताय का तुम्ही? हा, भारी वाटतंय ना. आता दुपारी एवढं ऊन होतं, असे डोळे आग करताय. येतोय पाऊस. आता आहे ना मस्त बारीक बारीक पाऊस पण सुरू झालेला आहे. आणि आता आहे ना असा पाऊस यायला पाहिजे की बंदच नाही झाला पाहिजे. आता बाहेरचं वातावरण सुंदर झालं ना, आता असं वाटतंय बाहेर कुठेतरी जावं. आणि दुपारी ना असं वाटत होतं कधी घरी जातो आणि कधी नाही, कारण की बाहेर इतकं ऊन होतं. आता बघा इतकं मस्त वातावरण झालं ना, एकदम असं थंड थंड वातावरण झालंय. तुमचा पांडा बघा सुरू झालाय. काल केक उरलेला होता, ती सुरू झाली केक खायला. तुला खूप जास्त भूक लागलेली. मला नेहमी भूकच लागते. पालं ठेवलं मला. आता ना जोरदार पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. आणि इकडे बघा एक 8वा आजोबा हर्षद आज काम करू लागतंय, भांडे रचू लागतंय हर्षद. हे कुठे आता कुठे ठेवायचं, तुला जागा दिसते ना याच्यात? नाही दिसत नाही. जिथे ताट आहे तिथंच ठेव ना, एकातच बसव. सगळे कामाला लागले सगळे. आणि आज आमच्या घरी बनणार आहे वरण भात भाजी पोळी. भाजी 2 बनवायला लागणार आहे. ही एक दोडक्याची पण भाजी बनवणार आहे. हे दोडकच आहे नाही गिलक आहे. आणि ऋषी खाईल का पण ती भाजी? तू वरण भात बी खातो, ठेचा खाईल ना तो. हा, ठेचा करू मस्त. आता आहे ना ऋषी आलेला आहे आणि आशिष दादा सुद्धा आलेला आहे. आणि आमचा स्वयंपाक सुद्धा तयार झालेला आहे. मीन्स थोडासा तयार झालेला आहे, थोडासा बाकी आहे. भाऊजी काय हे? ते कुठं, मी कुठं म्हटलं भाऊजी? मग मी कुठं म्हटलं भाऊजी? मग तू म्हटलं ना भाऊजी. आशिष भाऊजी म्हणलं मी. नाही भाऊजी नाही, मला वाटलं की त्याला. मी आशिष भाऊजी म्हणलं का? नाही नाही म्हणलं बाई. पण मी असं ऐकलं की भाऊजी. नाही, चुकीचं ऐकलं. आशिष भाऊजी म्हणलं मी. आशिष भाऊ म्हणलं. भाऊ हा, भाऊजी नाही. आपण नाही म्हणत का असं, समजा काय करताय जी, भैयाजी भैयाजी, तसं आपण भाऊजी. मराठीमध्ये भाऊजी. आशिष माझा भाऊजी. ओके, आशिष माझा भाऊ आईजी. भाऊजी. ए, आणि ऐक ना, हे श्वेताचं पण रिलेशन जोडायचं होतं. तर काय, श्वेता कोण मग तुझी? श्वेता माझी बहीण. बहीण आहे का? हा, ही बहीण आहे. हा, दीदीजी. भाऊजी. भाऊजी. ओके. मग हे दोघं बहीण भाऊजी. हो का रे? हा? हो, काय बहीण भाऊ. नाही काय बोलू यार. तुला मेन माहिती का, आरोही आता कॉलेजला जाणार आहे. अरे हा, तिचे कॉलेजला म्हणजे ऍडमिशन घेतलं नाही, आता काढायची आहे आणि आता दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचंय. गाईस फायनली आरोही आता कॉलेजला जाणार आहे. आता आहे ना मी 3-4 वर्षानंतर कॉलेजला जाणार आहे. टाळ्या तर वाजवा. पहिलं टाळ्या. 5 वर्ष कुठे? 5 वर्ष का रे? 6 वर्ष आली का मुला? 2019ला कॉलेजला होती. नाही हो, एवढं पण नाही लागे. 2020 ला माझं संपलं. तिच्या मेंदूनुसार तिला तर शाळेत पाठवलं पाहिजे, दप्तर घेऊन असं बुधू. आणि तुला तर शाळेत पण नाही पाठवलं पाहिजे, कारण की तू एवढा छोटा आहे. नर्सरी KG अजून बाकी तुझी. मी कुठेही पाठव मला. शिशु वर्गात पाठवायचं याला. तू कुठं शिशु वर्ग कृषी वर्ग मध्ये पण पाठव, मी सगळ्याला शिकूनच येईल. पण शिकणार काही नाही, पण शिकवून नक्की. तर आता ऋषीचं ऍडमिशन आहे ना, आम्हाला शिशु वर्गात करायचंय. आणि हिचं ऍडमिशन आम्हाला सुशी वर्गात करायचंय. नाही, खरंच सूच्या वर्गात तर करायचंच तुझं ऍडमिशन. सूच लागत राहते. का मला ऍडमिशन? एक काम करू ना, आपण आरोहीचं ऍडमिशन हर्षदच्या शाळेत घेऊ. हा, हर्षदची 12वी झाल्यावर मग सोबतच ऍडमिशन घेऊ ना आम्ही. हा, बेस्ट. बेस्ट म्हणजे आरोग्य दिला अशी पांढरे केस आले. एवढा पण नाही, तुला एवढं छोटा नाहीये. हे बघा काहीच, आरोहीने 12वी केलेली बरोबर. 12वी ड्रॉप केलेलं आहे, त्याच्यानंतर पुढे शिक्षण नाही केलं काही. हा, आणि हर्षद आता 8वीला आहे बरोबर. 2 वर्षांनी 10वी, म्हणजे 4 वर्षानंतर हर्षद 12वीला जाईल. मग तू 4 वर्ष थांबूनच काय नाही घेत, सोबतच जा ना. 4 वर्ष आता थांबलेलीच आहे, अजून 4 वर्ष थांबते. सोबत जाऊ मस्त. तोपर्यंत म्हातारी होऊन जाशील ना. 2 वर्ष. 2-3 वर्षात म्हातारी, डायरेक्ट म्हातारी. आता वय काय तुझं? 23.
ते 24-25 24. 24 कम्प्लीट नाही 23 कम्प्लीट. 28 वर्षाची. हा ना मग ठीक आहे ना, मग 28 वर्षाला शिक्षण करायला काय प्रॉब्लेम आहे. मग आता आपण एक काम करू, आरोहीचं आणि हर्षदचं आहे ना सोबत 12वीला ऍडमिशन घेऊ आपण. 12वीला आहे झाली बाबा, 12वी आता बस ना. सॉरी, जे पुढचं शिक्षण आहे ना त्याला सोबत ऍडमिशन घेऊ. हा म्हणजे मी हर्षदवर लक्ष पण ठेवत जाईल मग. हा मग आता या दोघांना आहे ना सोबतच कॉलेजला पाठवू आपण. आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे आणि सोबतच आहे ना ऋषीचा फेवरेट मूवी लावलेला आहे, मायकल जॅक्सनचा. मूवी नाही, फेवरेट मायकल जॅक्सन फेवरेट आहे. फेवरेट आहे मूवी, आता बघतोय हा बायोग्राफी. मूवी. आता मूवी संपलेला आहे आणि ना तो पर्सन ऋषीचा फेवरेट आहे आणि त्याचं नाव आम्ही स्टॅच्यू सुद्धा आणून ठेवलेला आहे. फेवरेट स्टार आहे ऋषीचा. नाही म्हणजे स्ट्रगल. हा स्ट्रगल आहे एक, असं मीन्स इन्स्पिरेशन पण म्हणलं जाईल ना. सेम लाईक दॅट. सेम लाईक दॅट. गाईज, तर आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I seek what you teach. I do believe I